वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामधला फरक आचार्य निर्जराधिकारात कथन करत आहे। ज्ञानीच्या जीवनात परिग्रहाविषयी त्याला काहीही अभिलाषा नाही, म्हणजे परिग्रहच त्याच्या जीवनात नाही, आणि अज्ञानीच्या जीवनात मात्र परिग्रह आहे। ज्ञानीच्या जीवनात अनेक तऱ्हेच्या परिग्रहांची नावं आचार्यांनी सांगितली, कोणत्याही तऱ्हेचा त्याला परिग्रह नाही आणि म्हणून तो निष्परिग्रही आहे। आहाराचा परिग्रह नाही, पानाचा परिग्रह नाही, पुण्याचा परिग्रह नाही, पापाचा परिग्रह नाही, कोणत्याही प्रकारचा परिग्रह हा ज्ञानीच्या जीवनात नाही। आणि हे ऐकल्यानंतर आमच्या मनात थोडी शंका आलेली होती की मुनींना तर आहार आहे आणि असं असतानाही त्यांना परिग्रह का सांगितला नाही। तर त्याचं उत्तरही देताना आचार्यांनी काल कथन केलेलं आहे, भावार्थामध्ये स्पष्ट केलेलं आहे की वेदनीय कर्माचा असाता वेदनीय कर्माचा उदय किंवा उदीरणा यामुळे भुकेची पीडा जीवाला होते। ही पीडा त्याला वीर्यांतराय कर्माचा उदय सुरू आहे, त्यामुळे ती पीडा त्याला सहन होत नाही आणि चारित्र मोहाच्या उदयामध्ये ती पीडा शमविण्याचा तो प्रयत्न करतो। या सगळ्या गोष्टी एका क्षणात त्या ठिकाणी आम्हाला दिसतात, कथनामध्ये क्रम आलेला आहे, पण ह्या तीनही घटना, तीनही कर्माचा उदय एकाच वेळी जीवाला असतो आणि म्हणून त्याला अंतरंगामधून इच्छा नसतानाही, अभिप्रायामध्ये आहार हा माझा नाही हा भाव असताना देखील एखाद्या वेळेला रोग झाल्यानंतर त्याचा जसा इलाज व्यक्ती करून घेते, औषध त्याला चांगलं वाटत नाही, औषध घ्यावंसही वाटत नाही आणि तरी देखील त्याला औषधाचं सेवन करणं अपरिहार्य ठरतं, त्याप्रमाणे त्याला या भोगाचं, आहाराचं सेवन करावं लागतं आणि त्याच्या मागे ही त्याची भावना हा स्वाद नसून स्वास्थ्य, संयम, आराधना, तपामध्ये स्थिरता साधण्यासाठी ही जी काही आवश्यक आहे तेवढंच तो क्षुधेची वेदना जीवनामध्ये शमवितो आणि आपला सगळा वेळ हा ज्ञान आराधनेमध्ये व्यतीत करतो। ह्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या आणि पुढे सांगितलं की परजन्य भावाची देखील त्याला इच्छा नसते, कुठल्याही तऱ्हेचा प्रभाव त्याच्या जीवनात त्याला आकर्षित करत नाही। हा भाव चांगला आहे, हा त्याला भाव कधीही अंतरंगात येत नाही, त्याचा एक परमशुद्ध पारिणामिक भाव याविषयीच तो अंतरंगात सतत जागरूक असतो आणि बाकीच्या सगळ्या परभावांविषयी तो जीवनात उदासीन असतो। यानंतर आपण कलश बघितलेला होता आणि कलशामध्ये देखील हे सांगितलेलं होतं की पूर्वबद्ध कर्माचा उदयामध्ये उपभोगाची सामग्री त्याला मिळाली, सातावेदनीय कर्माचा उदय असेल तर सुखाची सामग्री त्याला प्राप्त झाली, असाता वेदनीयाचा उदय असेल तर प्रतिकूल संयोग प्राप्त झाले आणि अशामध्ये हे सगळं भोगत असताना सुद्धा सुख दुःख इष्ट अनिष्ट सामग्री भोगत असताना देखील हा मी नाही, हा माझा स्वभाव नाही याचा आणि त्या सामग्रीचा स्वस्वामी संबंध नाही, ही अंतरंगामध्ये प्रगाढ चिंतनाची धारा नित्य विद्यमान आहे आणि म्हणून हे सगळे भोग भोगत असताना देखील तो भोगाचा भोगता आहे असं म्हटल्या जात नाही, कारण उदासीन रूपाने ते हे सगळं तो येऊन पडलेला आहे, भोगणं भाग आहे, या अनुषंगाने तो भोगतो आहे, म्हणून इच्छा रूप परिग्रहाचा त्याला अभाव आहे आणि म्हणून त्याला कर्मबंध देखील त्या अनुषंगाने नाही।
भूमिका लक्षात घ्यायची. जी ज्याची जशी भूमिका आहे त्यानुसार ही कर्म प्रक्रिया आम्हाला बघावी लागते. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य सांगतात 215 नंबरची गाथा, आणि या गाथेमध्ये सांगतात की आता ज्ञानीला 3 काल संबंधी देखील परिग्रह नाही. भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल. भोग तर भोगणार आहे तो वर्तमान कालामध्ये भोग भोगताना दिसतोय, पण वर्तमान काळात भोग भोगत असताना देखील आम्ही आमच्या मनाचं अंतर्निरीक्षण करा. कधी कधी आम्ही क्रिया करतो आहे वर्तमानामध्ये आणि आम्ही रमतो आहे भूतकाळाच्या रम्य आठवणींमध्ये, की पूर्वी मी असं भोगलं होतं, मला इथे अशा प्रकारचं खूप आनंद झालेला होता, ही वस्तू मी पाहिली तेव्हा मला खूप समाधान वाटलं होतं. किंवा मागचे फोटो काढून काढून आम्ही आमचा वर्तमान काळ त्या भूतकाळाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आता काय आहे, जो भूतकाळ आमच्या जीवनातला झालेला आहे हा नष्ट होऊन चुकलाय, त्या पर्यायी आमच्यामध्ये आज विद्यमान नाही. भविष्यकालीन पर्यायींच्या चिंतनामध्ये सुद्धा आम्ही असंच रममाण होतो की मला भविष्यामध्ये हे करायचंय, मला या ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी जायचंय, मी उद्याला ही घटना करेल, परवाला ती करेल. आमचं प्लॅनिंग कितीतरी दिवसाचं असतं. इथे आयुष्याच्या पुढल्या श्वासाची आम्हाला खात्री नाही. बहिणाबाई म्हणतात की आला श्वास गेला श्वास, एका श्वासाचं ग अंतर, जीवन आणि मरण यात. जीवन आणि मरणात किती श्वासांचं अंतर आहे, तर एका श्वासाचं अंतर आहे. क्षणार्धामध्ये अस्तीचं नास्ती व्हायला वेळ लागत नाही. असं असताना सुद्धा भविष्यकाळाच्या आठवणींमध्ये, भविष्यकाळाचा आठवण नाही, भविष्यकाळाच्या कल्पनेमध्ये आम्ही रममाण होतो की भविष्यामध्ये मला अशा अशा प्रकारचं करायचंय. अशीच एक गोष्ट आहे युधिष्ठिरा संबंधामध्ये. एक वेळा युधिष्ठिराला एक व्यक्ती दान मागायला आली काहीतरी. अर्थात कर्ण तर दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाला कोणतीही गोष्ट मागितल्यानंतर तो तत्क्षणी ती वस्तू दानात देत होता. कर्णाच्या बाबतीत ही गोष्ट नाही, ही गोष्ट आहे युधिष्ठिराच्या बाबतीत. आणि युधिष्ठिराला कोणीतरी व्यक्ती आली या चकवेटी आणि त्याला मागितलं की मला हे हवं आहे. युधिष्ठिर कामामध्ये व्यस्त होता आणि त्यांनी सांगितलं की मी ही वस्तू तुला उद्या देईल. त्या ठिकाणी अर्जुन होता आणि अर्जुन हसायला लागला. त्याला हसताना पाहून युधिष्ठिराने त्याला विचारलं, तू का हसतोयस? अर्जुनाने त्याला सांगितलं की दादा, तू तर तुझा भविष्यकाळ नक्की केलेला आहे, तुला खात्री आहे तुझा भविष्यकाळ असाच आणि अशाच रीतीने उद्या येईल म्हणून? आणि हे म्हटल्याबरोबर युधिष्ठिराचे डोळे उघडले आणि त्यांनी त्या याचकाला थांबवलं आणि त्याला पाहिजे असलेली वस्तू त्याला दिलेली आहे. कधी कधी याचकाला ज्या क्षणी गरज असते त्या क्षणी जर वस्तू दिली नाही आणि मागून ती वस्तू मिळाली तर त्याचा काहीही कधी कधी जीवनात उपयोग होतही नाही. एखादा याचक आहे, दवाखान्यामध्ये गेला आणि त्याला ऑक्सिजनची नितांत गरज आहे आणि डॉक्टरनी त्याचं म्हणणं 2 दिवसांनी तुला ऑक्सिजन लावू म्हणून लांबणीवर टाकलं, तर पेशंटची काय हालत होऊ शकते सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून याचना केल्यानंतर त्या याचनेची वास्तविकतः दाता ही पूर्ती करतोच करतो, तरच तो खरा दाता म्हटल्यात जातो. आणि आम्ही मात्र आमचं भविष्य जणू काही आमच्या हाती सुरक्षित आहे. भविष्यात आम्ही असं करू याचं प्लॅनिंग आम्ही जीवनात करत राहतो आणि आमचा वर्तमान काळ मात्र आम्ही तिकडे बघत पण नाही. एक तर भूतकाळाच्या आठवणीत रमतो, एक तर भविष्यकाळाच्या कल्पनेमध्ये दंग होतो आणि एवढ्या याच्यात आमचा वर्तमान काळ आमच्या हातून निसटून गेलेला असतो. आचार्य या ठिकाणी सांगतात की जो तू भूतकाळात परिग्रह भोगला असशील त्याची तू आठवण करू नको. तो तुझा अतीत आहे आणि अतीत आज आठवून काहीही फायदा नाही. भविष्य तुझ्या हातात नाही, ते तुला भोगायला मिळेल तू प्लॅन करतो तसं नाही आणि म्हणून त्याच्या देखील तू परिग्रहामध्ये रममाण होऊ नको.
भविष्यात मी असं घर बांधेल, अशा प्रकारची गाडी घेईल, अशा प्रकारचं मी ऐशो आरामात राहील, सगळ्या हे आमच्या निरर्थक कल्पना आहे. आणि म्हणून ह्या दोन्हीही काळाला सोडून द्यायचं आहे. जो ज्ञानी आहे हा ज्ञानी तर सदैव वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला वर्तमान काल संबंधी भोग आहे. पण ज्ञानी पद तिथे भोग भोगत असताना उदासीन रूपाने भोगतो. हे भोग माझ्यावर आगंतुक आहे असं समजून भोगतो आणि म्हणून ज्ञानीला वर्तमान काळात असणाऱ्या भोगांचा देखील परिग्रह नाही असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायची एक गोष्ट, भूतकाळाचा तो विचार करत नाही, भविष्य काळाच्या कल्पनेत रमत नाही आणि वर्तमान काळात जे काही त्याच्या जीवनात भोग सामग्री त्याला प्राप्त झालेली आहे ती अत्यंत उदासीन रूपाने त्याचं स्वामित्व न स्वीकारता चारित्र्य मोहाचा परिपाक म्हणून जीवनात तो स्वीकारतो आणि म्हणून त्याला वर्तमान काला संबंधीचा देखील परिग्रह असत नाही. ही भूमिका आहे या गाथेच्या संबंधात. आणि आता आपण गाथा बघू. 215 नंबरची गाथा. उपन्नोदय भोगो वियोग बुद्धी एतस्य सो नित्यं कंखामणागदस्य उदयस्य न कुवदे नानी. सो उत्पन्नो उदयो भोगो, उत्पन्न झालेला वर्तमानकालीन उदयाचा भोग. वर्तमानकालीन भोग का त्याला प्राप्त झालेले आहे तर अंतरंग निमित्त कारण कर्माचा उदय असणार आहे. कर्माच्या उदयात हे सगळं त्याला प्राप्त उदय प्राप्त झालेले आहे, भोग प्राप्त झालेले आहे. आणि त्या ज्ञानीला नित्य वियोग बुद्धी आहे, तो वियोगाच्या बुद्धीने वर्ततो. म्हणजे जो संयोग त्याला प्राप्त झालेला आहे तो भोग भोगत असताना सुद्धा ज्याचा मला संयोग झालेला आहे त्याचा वियोग होणं अपरिहार्य आहे. या हेय बुद्धीनी वियोग बुद्धीनी तो भोग भोगतो. कुणाची विषाद आहे त्याला दुःखी कष्टी करण्याची, कारण त्याची अपेक्षाच नाही पराकडून. आम्ही दुःखी होतो कारण पराकडून आम्ही अपेक्षा करतो. मी त्याचं इतकं केलं आणि तो माझं काहीच करत नाही. मी केलं, मी काय ठेवली, मी करत असताना मी अपेक्षा केली की त्यांनीही माझं करावं. तो करत नाही म्हणजे आमची अपेक्षा पूर्ती झाली नाही आणि म्हणून आम्हाला दुःख झालं. दुःख कशाने झालं? तो करत नाही म्हणून दुःख नाही आहे. वाक्य लक्षात घ्या. त्यांनी केलं नाही म्हणून दुःख नाही. मी त्याच्याकडून अपेक्षा केली होती, त्या अपेक्षेची पूर्ती झाली नाही आणि म्हणून दुःख आहे. जर समजा आम्ही समोरच्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षाच केली नाही की यांनी असं वागावं, त्यांनी तसं बोलावं, काहीही अपेक्षा केली नाही तर आम्हाला दुःख होईल का? दुःख होऊ शकत नाही. आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा ठेवलं म्हणून अपेक्षा भंगाचं दुःख आम्हाला भोगावं लागतं. हा ज्ञानी आहे आणि ज्ञानी हे जाणतो की मी अपेक्षा ठेवली तरी देखील त्यांनी मला तशा प्रकारचं वागणूक वर्तणूक दिलीच पाहिजे अशी त्याची अजिबात ज्ञानीची इच्छा नाही. म्हणून ज्ञानीला सदैव वियोगाच्या बुद्धीने तो वर्ततो. आणि हाच प्रयोग आम्ही जीवनात सतत करायचा आहे. आम्ही नातेवाईकांचं खूप करतो, मुलांचं खूप करतो आणि मग मुलांनी केलं नाही, नातेवाईकांनी आमच्याशी तेवढ्या प्रेमाने वागलं नाही, आम्ही नातेवाईकांची वरवर करतो, उदो उदो करतो, आमंत्रण देतो आणि त्यांनी जर आम्हाला दिलं नाही, त्यांनी केलं नाही तर आम्हाला दुःख होतं. म्हणजे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा ठेवली म्हणून आम्हाला दुःख आहे. जर आम्ही वियोग बुद्धीने कार्य केलं किंवा कर्तव्य बुद्धीने आम्ही कार्य केलं आणि अपेक्षा नाही ठेवली तर आम्हाला दुःख नाही. म्हणून पहिलंच सांगितलं सुखी होण्याचा उपाय तो उत्पन्न झालेल्या वर्तमान काळीन उदयाचा भोग
ज्या ज्ञानीला सदैव वियोगाच्या बुद्धीनी वर्ततो, म्हणून त्याला परिग्रह नाही. आणि ज्ञानी आगामी काळात होणाऱ्या उदयांची कांक्षा पण करत नाही, निकांक्ष आहे. सम्यक दृष्टीचं दुसरं अंग सांगताना सांगितलं की सम्यक दृष्टी जीवनाच्या कोणत्याही अभिलाषेनी रहित आहे. कारण त्याला हे ज्ञात आहे की ह्या ज्या काही आम्हाला इच्छा पूर्तीची साधनं मिळणार आहे ही सगळी कर्म परवश आहे. कर्माचा उदय असेल तर सामग्री मिळणार आहे, नंतर ही सामग्री मिळाली तरी ती टिकणार नाही, म्हणजे शांत आहे. शेवटी सामग्री जी आहे ती पहिले कदाचित सुखाला कारणीभूत असेल, पण अंततो गत्वा ती दुःखालाच कारणीभूत आहे. आणि ही पापाचं बीज आहे. काय सांगितलं आचार्यांनी? अभिलाषा का नाही, तर हे पापाचं बीज आहे. पहा, अतिशय पुण्य ज्याचं आहे त्या पुण्यानी कितीतरी लोकांची मुलं बिघडलेली असतात. अतोनात पैसा लहानपणापासून कोणत्याही वस्तूचा अभाव किंवा नाही हे त्यांना माहितीच नाही. आणि जर एखाद्या वेळेला त्यांच्यावर आपत्ती आली, काही संकट ओढवलं, तर त्या संकटाचा सामना करण्या एवढी देखील धीरता त्यांच्या जीवनात दिसत नाही. आणि म्हणून असे जे लोक आहे हे दुःखाने वैफल्याने ग्रस्त होतात आणि आत्महत्या करण्याला प्रवृत्त होतात. उलट आम्हाला हे समजायला पाहिजे की आम्हाला जी समस्या आली आहे या समस्यांना आम्हाला फेस करता आलं पाहिजे, समस्यांचे समाधान आम्हाला शोधता यायला पाहिजे. म्हणून हे सांगितलं की हे जे काही पुण्याने आम्हाला भोग मिळालेले आहे हे पाप बीज आहे. विद्यासागर महाराजांचं एक उदाहरण आठवतं. त्यांच्या बाबतीत, प्रवचनाच्या बाबतीत ते असं सांगायचे की आपल्या ताटामध्ये पंचपक्वान्न परोसल्या गेलेले आहे. हे कशाने आहे? ताट पूर्ण अगदी आपल्याला आवडीच्या वस्तूंनी आमचं सजलेलं आहे. छान रांगोळी बिंगोळी घालून उदबत्त्यांचा सुवास करून आमचं ताट अत्यंत सुंदर पद्धतीने आमच्या समोर आमच्या आवडत्या वस्तूंनी सुशोभित होऊन आलेला आहे. हा सगळा इथपर्यंत पुण्याचा प्रभाव आहे. पण जशी आम्हाला ती वस्तू खाण्याची इच्छा होते, तो आमचा पापाचा उदय आहे. आता खाण्याची इच्छा होते हा पापाचा उदय का आहे? तर ती इच्छा आहे, आणि जी इच्छा आहे ती मोहनीयाचा विपाक आहे, आणि मोहनीय कर्म पापरूप आहे. आणि म्हणून खाण्याची इच्छा आहे याचा अर्थ पाप आमचं सुरू झालं, पापाचा उदय आहे. मिळालं ते सगळं सातावेदनीयांनी पुण्याच्या उदयात ते प्राप्त झालं. आणि कधी कधी सगळं काही मिळतं, मिळाल्यानंतर समजा आमची इच्छा पण झाली, इच्छा पण झाल्यानंतर आम्हाला ती पचवण्याची शक्ती नाही. वीर्यांतराय कर्माचा उदय असा काही आहे की आमची पचन संस्था बिघडलेली आहे. म्हणून चणे आहे तिथे दात नाही, आणि दात आहे तिथे चणे नाही, अशी म्हण मराठीत आहे. याचा अर्थ जो कांक्षा भाव आहे, इच्छा भाव आहे, हा सगळा अशा प्रकारचा आहे. कर्म व परवश आहे, शांत आहे, दुःखांडा सहित आहे, पाप बीज आहे, आणि याच्यामध्ये यत्किंचित देखील सुख नाही. सुख नावाची वस्तू परामध्ये वस्तूत असूच शकत नाही, कारण सुख हा आत्म्याचा गुणधर्म आहे. पुद्गलामध्ये कुठलीही सुख नावाची शक्ती नाही. सुख नावाची शक्ती जीवात आहे, आणि म्हणून सुख होईल ते जीवाला होईल, पुद्गलामुळे सुख होणार नाही. ही त्या ठिकाणी निकांश बुद्धीनी आम्ही विचार करायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानी हा विचार त्याच्या अंतरंगात आहे, म्हणून तो कांक्षा करत नाही, आणि म्हणून त्याला परिग्रहही नाही. या गाथेची टीका बघा. कर्माच्या उदयाचा उपभोग 3 तऱ्हेचा असतो: भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन.
त्यापैकी अतीतकालीन म्हणजे भूतकालीन भोग तर भोगून नष्ट झालेले आहे. त्याच्या आठवणीमध्ये रमण्यात काहीही स्वारस्य नाही, म्हणून तो परिग्रह भावास ग्रहण करत नाही. आणि आगामी काळातील भोगाची वांछा केली तरच तो परिग्रह भावाला प्राप्त होईल. जर मला हे भोग मिळाले पाहिजे अशी जर अंतरंगात इच्छा असेल तर मात्र परिग्रह भाव आहे. आणि वर्तमान काळी उदयागत भोग जर रागबुद्धीने प्रवृत्त होईल तर परिग्रह रूप आहे. आणि वर्तमान काळामध्ये भोग भोगत असताना त्याच्याविषयी अनुराग ठेवून, आसक्ती ठेवून, भोग किती सुंदर आहे हे मानून, या भोगांनी मला आनंद प्राप्त झाला असं मानून जर आम्ही भोग भोगू तर आम्हाला परिग्रह आहे. पहा, भोग भोगत असताना कसा भोग भोगायचा ही ही जाणीव आचार्यांनी या गाथेमध्ये आम्हाला करून दिलेली आहे. की भोग भोगत असताना आत्ताही आम्ही काहीही भोग भोगत आहे, पण भोग भोगत असताना कसे भोगायचे? मी याचा स्वामी नाही. हे भोग कर्माच्या उदयात आहे. मला हे भोग नको होते, पण माझा उदय असा होता की भोग मला भोगावे लागत आहे. अशा तऱ्हेने जर हे भोग भोगले म्हणजे त्याच्या मागचा जो राग आहे हा जर आम्ही काढून टाकला तर तो भोग त्याला पृष्ठभूमी उरणार नाही आणि म्हणून तो आम्हाला बंधाला किंवा परिग्रह भावाला कारण ठरत नाही. जीवनात आम्ही हे करू शकतो का हेही आम्हाला तपासून बघायचं आहे. कारण मी नेहमी सांगते की समयसार ग्रंथ याच्यातली एक एक गाथा आमच्या अंतःकरणाला भिडली पाहिजे आणि तिथे आम्हाला ती टच होते का पाहायचं आहे. आणि म्हणून हा असा वियोग बुद्धीने भोग भोगता येतो का? म्हणून जर राग बुद्धीने भोग भोगला तर तो परिग्रह आहे. कर्मोदय रूप वर्तमान उपभोग ज्ञानीला राग बुद्धीने प्रवर्तमान दिसून येत नाही. ज्ञानीच्या जीवनात आणि अज्ञानीच्या जीवनात हीच तफावत आहे. तेच भोग, तोच परिकर, तशाच प्रकारचं वातावरण दोहोंच्याही जीवनात आहे, पण परिणामांमध्ये महत् अंतर आहे. 2 चक्रवर्ती होऊन गेले, एक शुभम चक्रवर्ती आणि दुसरे भरत चक्रवर्ती. शुभम चक्रवर्ती सगळ्यांना तितकंच 6 खंडाचं राज्य, नवनिधीची प्राप्ती सगळं सेम त्यांच्या दोघांच्याही जीवनात होतं. पण शुभम चक्रवर्तींनी भोग भोगत असताना आसक्त बुद्धीनी भोग भोगले. आगामी भोगाची अभिलाषा ठेवून भोग भोगले, राग बुद्धीने भोग भोगले. त्याचा परिणाम ते 7व्या नरकामध्ये गेले. आणि भरत चक्रवर्तींनी भोग भोगले पण उदासीन रूपाने. युद्ध केलं पण युद्ध मला करावं लागतंय, हा माझा नियोग आहे आणि म्हणून षटखंडाच्या साम्राज्याच्या जिंकण्यासाठी त्यांची सगळी सेना निघाली आहे. आणि निघाली असताना त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत आहे. आईने विचारलं की तू क्षत्रिय पुत्र आहे आणि युद्धावर जाताना हे अश्रू तुझ्या डोळ्यात का? भरत चक्रवर्तींचं उत्तर आहे की हे अश्रू एका क्षत्रियाचे नाही, एका ज्ञानीचे आहे. मला या वेळेला आदिनाथ स्वामींच्या समवचनात जाऊन दिव्य ध्वनी ऐकता येत नाही, हे माझं दुर्दैव आहे. आणि मला याच वेळेला आता षटखंडाचं साम्राज्य जिंकण्यासाठी मला युद्धभूमीवर जावं लागतंय. पूर्ण याच्यामध्ये मला 6 खंडांमध्ये माझं सैन्य घेऊन या चक्ररत्नासोबत मला जावं लागत आहे. हे माझं जीवनातलं माझं अतीव दुःख आहे. विचार करा, दोघांच्या जीवनात सेम कंडिशन, पण एकाचा विचार वेगळा, एकाचा विचार वेगळा. आणि म्हणून त्यांच्या जीवनात म्हणजे प्रवर्तमान राग बुद्धीनी भोग त्यांनी भोगला नाही. कारण ज्ञानीला राग बुद्धीचा, आणि इथे राग फक्त अनंतानुबंधी जनित घ्यायचा आहे, हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीचा राग चारित्र्य अप्रत्याख्यानाचा राग विद्यमान आहे,
पण त्या रागाला इथे गौण रूपाने बघायचं आहे आणि महत्वपूर्ण अनंतानुबंधीचा राग आणि मिथ्यात्व भाव पाहायचा आहे. म्हणून हा असा राग बुद्धीचा अज्ञानमय भावाचा अभाव असतो. केवळ वियोग बुद्धीनेच अनिच्छापूर्वक प्रवर्तमान होणारा तो उपभोग इच्छेशिवाय परिग्रह होऊ शकत नाही. म्हणून वर्तमान कर्मोदय उपभोग हा ज्ञानीला परिग्रह होत नाही. म्हणून तो भोग भोगताना दिसतो, पण भोग भोगत असताना देखील तो भोग भोगत नाही. अशा तऱ्हेची त्याची ही ज्ञानीची रीती अशी रीती आहे. वस्तुतः अनागत उपभोग हा ज्ञानीला आकांक्षितच नाही. भविष्य काळाविषयीचा तर तो भोग भविष्य काळात मिळावे ही अभिलाषाच त्याच्या जीवनात नाही, कारण आकांक्षा हा अज्ञानमय भाव आहे. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तत्क्षण त्याच्या जीवनात 8 अंग आहेत. निकांक्षित अंगाचा तो धारी आहे आणि म्हणून ही लौकिक अभिलाषा तर त्याच्या जीवनात असतच नाही, कारण आकांक्षा हा मिथ्यात्वाचा परिपाक आहे, अज्ञानमय भाव आहे आणि ज्ञानीला तो नाही. म्हणून अनागत भावी कर्मोदयाचा उपभोग देखील ज्ञानीला परिग्रह होत नाही. भावार्थ पहा. अतीत तर नष्ट झालेलाच आहे. अनागताची, अनागत म्हणजे भविष्यकाळ, अनागताची वांछा नाही आणि वर्तमान काळी आत्मबुद्धी रूप राग नाही. म्हणजे तिन्ही विषयी किती त्रयस्थ वृत्ती जीवनात आहे. भूतकाळाच्या आठवणीत तो रममाण होत नाही की हा मला सुखद काळ होता, हा दुःखद काळ होता. दोन्हीची चर्चा नाही, सुखाची पण नाही आणि दुःखाची पण नाही, कारण जी पर्याय जीवनातून समाप्त झाली आहे ती उगाळण्यात काहीही अर्थ नाही. उलट ती उगाळत उगाळत आमच्या मनपटलावरती आम्ही वज्रपटलाप्रमाणे कोरून टाकतो, परत पुसल्या नाही जात लवकर. आणि म्हणून तो भूतकाळाच्या पर्यायींना तो आठवत नाही. म्हणून अतीत त्याच्या जीवनातला नष्ट झालेला आहे. अनागताची वांछा नाही. भविष्य कुणी बघितलं, भविष्यात काय होईल केवळ ज्ञानीला जरी ज्ञात असलं तरी आमच्यासाठी आमचं भविष्य अज्ञात आहे. म्हणून भविष्याची चिंता करण्यातही काहीही अर्थ नाही. आणि वर्तमान काळी आत्मबुद्धी रूप राग नाही. वर्तमान माझ्या हातात आहे, वर्तमानात जे काही आहे ते मी भोगेल, पण भोगत असताना वियोग बुद्धीने भोगेल, राग संयुक्त मी होणार नाही. ज्याला हे समजतो त्यामध्ये राग बुद्धी कशी होऊ शकेल. म्हणून ज्ञानीला तीनही काळातील कर्माच्या उदयाचा उपभोग परिग्रह स्वरूप नाही. वर्तमान काळी भोगाची साधनं गोळा करतो. भोग भोगतो म्हणजे वर्तमान काळी घर गृहस्थ असेल, चौथ्या गुणस्थांवरती असेल तर घर गृहस्थीला आवश्यक असा संग्रह देखील तो करतो. कारण त्याचं असं आहे की ही वीर्यांतराय कर्म असा आता वेदनीय कर्माच्या उदयात होणारी जी पीडा आहे, वेदना आहे, ही याला सहन होत नाही आणि म्हणून ती भोगाची सामग्री तो जीवनात जपतो देखील. कारण ती पीडा सहन होत नाही म्हणून त्याचा इलाज रोगाप्रमाणे करतो. पण रोगास कोणी इष्ट समजत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी भोगांना उपादेय समजत नाही. जे घडते तो निर्बलतेचा दोष आहे, त्यात इच्छा नाही. माझं आत्मिक बल अजून वाढलेलं नाही आणि त्यामुळे हे भोग मला भोगावे लागत आहे. भोगाची सामग्री मी गोळा करत आहे, पण हा भोग भोगत असताना त्याच्याविषयीचा अनंतानुबंधी जनित राग, आत्मीय बुद्धी, आपलेपणाची भावना, आसक्तीपूर्ण भाव हा संपलेला आहे आणि त्यामुळे तो भोग आहे तो परिग्रह म्हटल्यात जात नाही, कारण उदासीन आहे.
उदासीन असल्यामुळे त्याला त्याच्याविषयीचं आकर्षण नाही किंवा भोगामुळे सुख आहे ही मान्यता पण त्याची आता उरलेली नाही आणि म्हणून तो भोग भोगतो एखाद्या औषधाप्रमाणे. जसं रोग झाला तर औषध घ्यावं लागतं त्याप्रमाणे भोग भोगतो ते औषध स्थानीय समजून भोगतो आणि औषध कुणी आपणहून आवडीने घेत नाही. ते कधी बंद होईल याचीच त्याला निरंतर उत्सुकता असते. त्याप्रमाणे हे भोग माझ्या जीवनातून कधी नष्ट होतील आणि मी अतींद्रिय आनंदामध्ये निमग्न राहील हा भाव ज्ञानीच्या जीवनात सदैव विद्यमान आहे. इंद्रियजन्य भोग त्याच्यामध्ये वाटणारी तात्पुरती सुखाची अनुभूती ही त्याला दुःखरूपच वाटते आणि म्हणून तो अतींद्रिय आत्मिक आनंदामध्ये रममाण होण्यासाठी इच्छुक आहे. जरी मूळ गाथेत भूतकालीन भोगाबद्दल स्पष्ट कथन नाही, तथापि कथन सामर्थ्याने जर वर्तमान आणि आगामी भोगाची अपेक्षा नाही तर भूतकाळाचा प्रश्नच उरत नाही असे समजावे. कारण या ठिकाणी दोनच सांगितलेले आहे. उत्पन्न झालेला वर्तमान काळील उदयाचा भोग वियोग बुद्धीने भोगतो आणि अनागत आगामी काळातील होणाऱ्या भोगाची इच्छा नाही. गाथेमध्ये दोन आलं पण आचार्यांनी स्पष्टीकरण करताना मात्र तीनही काळातील परिग्रह ज्ञानीला असत नाही अशा तऱ्हेचं कथन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या गाथेचा प्रयोग तर आपण बघितलाच की आम्हाला देखील भोगत असताना आम्ही देखील त्रयस्थ वृत्ती उदासीन वृत्ती रागाला तिलांजली आम्हाला देता येते का? राग जीवनातून वजा करून भोग भोगता येतात का? हा प्रयत्न आणि विचार आमच्या मनामध्ये स्फुरायमान व्हायला पाहिजे. पुढे सांगितलं आचार्यांनी अत्यंत सुंदर गाथा येणार आहे निर्जरा अधिकारामध्ये. निर्जराधिकारामध्ये आचार्य सांगतात इच्छा करणं किती निरर्थक आहे. कारण जो इच्छा करतो जो वेद्य भाव आहे तो इच्छा तृप्तीचा भाव कधीच ती इच्छा कधीच तृप्त होत नाही आणि जी इच्छा तृप्त होते त्यावेळेला ती इच्छा तृप्त होत नाही तर नवीन कोणती तरी दुसरीच इच्छा मनामध्ये चाललेली असते. असा हा इच्छा आणि इच्छा तृप्तीचा हा पाठ शिवणीचा खेळ आहे. इच्छा कधी जीवनात तृप्त होत नाही. जेव्हा तृप्त झाली असं आम्हाला वाटतं त्यावेळेला त्या इच्छेचा भोग हा जीव घेत नाही तर नवीन दुसरीच कोणती तरी इच्छा मनामध्ये त्याच्या निर्माण झालेली असते आणि त्या इच्छेच्या आकुलतेमध्येच हा तिथे लीन असतो. अशा तऱ्हेच्या गाथा इच्छा कशी निरर्थक आहे हे सांगण्यासाठी येणार आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुजे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उपच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.